पुण्यातील पौंड फाटा या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी ट्विट करत मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केलेला आहे। पौंड फाटा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांचा हल्ला आहे। मुरलीधर मोहोळ यांनी अल्पसंख्याक मोर्चाच्या चिटणीसपदी नियुक्त केलेल्या रफिक शेख नावाच्या गुंडानं महिलांवर हल्ला केला असा धंगेकरांचा आरोप आहे। पिस्तूल दाखवत महिलांवर हल्ला केल्याची घटना घडली असंही धंगेकर म्हणतात। समीर चव्हाण, सनी चव्हाण यांच्यासह वस्तीतील महिलांवर हल्ला केल्याची घटना घडलेली आहे। सुसंस्कृतपणा फक्त पत्रकारांशी बोलताना असतो, बाकी गुन्हेगारीची पाळंमुळं इथंच आहेत असा धंगेकर आरोप करतायत। मोहळ्यांच्या गुंडांचा हल्ला आहे असा थेट आरोप धंगेकरांनी केलाय। या सगळ्या विषयी धंगेकरांशी संवाद साधण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत, जे थेट संवाद साधतील धंगेकरांशी। चंद्रशेखर, लागवी खरं तर काल जो आहे तो रफिक शेख जो आहे तो एसआरएचे फॉर्म भरून घेत होता आणि त्या दरम्यान त्यानं काही नागरिकांना मारहाण केल्याची घटना समोर आली होती। आणि या घटनेनंतर माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते जे आहेत रवींद्र धंगेकर यांनी थेट फेसबुकवरती पोस्ट केली आणि त्यामध्ये जो गुंड आहे त्याच्याबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांचे फोटो अशा स्वरूपाच्या गुंडांना मोहोळे पाठीशी घालतायचा असा धक्कादायक आणि थेट आरोप जो आहे तो आमदार रवींद्र धंगेकर माजी यांनी केला होता। थेट आपण त्याच्याशी बोलूयात। काय सांगाल, पुन्हा शहरामध्ये गुंडगिरी सुरू आहे का आणि अशा पद्धतीनं काय चालू आहे शहरात? पुणे शहरामध्ये रोज आपण बघितलं तर एक गुन्हा रोज एक प्रकार असा करतो की रोज गुन्हेगारी पुण्यात चालू आहे। भर रस्त्यावर रोज खून पडतायत का आणि पोलिसांना सुद्धा मारहाण होती। ही तर पोलिसांचं अपयश नक्कीच आहे आणि याच्यामध्ये मग लोकप्रतिनिधींनी काय बोलायचं काय नाही हे ठरलंय, पण ते लोकप्रतिनिधी याच्यावर काहीच बोलत नाही। तुमच्यासारखी काही लोक तिकडे गेली तर त्यांच्याशी ते नीट बोलत नाहीत। मग एकदा पुणेकरांनी जाब विचारायचं तरी कोणाला, आणि जाब जर विचारणारे उत्तर देणारे लोक नसतील तर मग त्याला बोलावंच लागेल ना। काल रात्री मला एक फोन आला आणि रफिक नावाचा भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याकाचा आघाडीचा कार्यकर्ता ज्यांचे मोहळांबरोबर उठबस आहे, त्यांनी काल त्या वस्तीत जाऊन नागरिकांना मारहाण केली। आणि चाललंय काय पुण्यात? बरं मी का ही बालकडू पहिल्यांदाच पास आहे का? सुरुवात तुमच्यापासून होती आणि एंड कोणाकडे जाणार आहे? आणि जर एंड जर कोणाकडे जाणार असेल तर तुम्ही आता त्याला शेवट केला पाहिजे ना। पण ह्याच्यामध्ये कोण काय बोलायला तयार नाही। नावं ह्यांचीच येतात लोक आणि ते बडेकर गोखलेंबरोबर हा काम करतो। म्हणजे ही सगळ्या टोळ्या ह्या आज कोथरूडमध्ये ज्या पद्धतीने लोकांवर त्रास देतात, गुन्हेगारीचा छाप टाकून त्यांना भयभीत करतात, त्याची जबाबदारी कोणाची ही ठरली पाहिजे। आपण मोहळांनी त्याचं स्वागत केले, मोहळांनी त्याला पत्र दिले, मोहळांनी त्याच्यावर फोटो काढलेत, त्याच्या फेसबुकला ह्याला सगळे ते फोटो दिसतात आणि मग आपण विचारणार कोणाला? ज्यांच्याबरोबर आहे त्यांनाच विचारणार ना। पण मग लोक म्हणणार की राजकारण आलं, मग राजकारणामध्ये धंगेकर मोहळांचं का नाव घेतात? आता मोहळांच्या जवळच्या आणल्या मोहळांनाच विचारणार ना, थोडी दुसऱ्याला विचारलं जाणार आहे। परवा एक बाजीराव रोडला लहान मुलाचा मर्डर झाला, कोंडव्याला बरं झाला। माझा थेट प्रश्न आहे, जो रफिक शेख जो आहे तो आपण जे बिल्डरचे नाव घेतोय त्यांच्यासाठी काम करतो का? आणि मुरलीधर मोहोळ आणि रफिक शेख यांचे काय संबंध? आता सगळं तुम्ही त्याचं फेसबुक बघा, सगळे फोटो दिसतात। मी काल फोटो बी ट्विट केला, त्याच्यामध्ये मग यांच्या जवळचेच लोक आहेत। मग ह्याची ही काय सुरुवात आहे का? आणि मग अशा पद्धतीने दादागिरी करत असेल तर त्याला अंकुश घातला पाहिजे, कुणीतरी बोललं पाहिजे, कुणीतरी आजूबाजूला आपल्या कोण राहतं कोण नाही, कोण कोणाला त्रास देतं। आणि हा तर बडेकर गोखले बिल्डरवरच काम करतो ना रफिक शेख। हा आपले ते काय लपून राहिले का? एसआरए मध्ये त्याची दादागिरी चालते। एसआरए म्हणजे किती स्वतःच्या त्या ठिकाणी रूम्स आहेत, लोकांना धमकवणं, बाकीच्यांना दादागिरी करणं आणि मागणं यांचा सपोर्ट। कुणी त्यात एसआरए केल्या तर त्याचं कुठं घरी आता आपल्याला शोधलं पाहिजे ना। कोथरूडमध्ये जी गुन्हेगारी सुरू आहे त्याला सपोर्ट तुम्ही? मी तर 4 वर्ष बोलतो, काही नवीन बोलत नाही। हे काय कालपासून बोलणं? कोथरूडमध्ये दादागिरी गुन्हेगारी वस्तुस्थिती लपलेली नाही, त्याच्यामध्ये हे सगळे गुन्हेगार प्रवृत्तीची लोक एकत्र येऊन लोकांवर अन्याय करतात। ह्याच्यावर कोण बोलत नाही, लोक गप्प आहेत। काय मागणी आहे
आता ह्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने होणार असेल तर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे. चौकीमध्ये जाऊन पोलिसांना मारतात. अरे काय परिस्थिती झाली पुण्याची, अवघड परिस्थिती आहे. आणि विचारणार आपण त्यांनाच विचारणार ना. जर त्यांच्या जवळचा कार्यकर्ता नसता तर आपण कशाला विचारलं असतं. त्यांच्या जवळचा कार्यकर्ता म्हणून तर विचारणार ना आपण. इथं वस्तुस्थिती आहे. त्यांची तक्रार कुठं वरती मुख्यमंत्री किंवा वरती कोणाशी करणार आहात का? आता तुमच्या माध्यमातून आता करतील, पण हे जर गुन्हेगार यांच्या बाजूने असतील तर आता हा विषय अवघड आहे. आता शेवटी पुण्यात राहायचं का ना, आता या लोकांना ठरवं लागेल का पुणे सोडून जायची वेळ आली पुणेकर. एवढी गंभीर परिस्थिती. मग आता रोज एक खून होता तर भर रोडवर बकरं चिरल्यासारखं ते पोरगं चिरलं. दहशत आहे का नाही पोलिसांची. परवा कोंडवमध्ये भर वस्तीत, काल रात्री काय वस्तीत जाऊन महिलांना मारहाण, महिलांनी त्याला गोरक्षकांना मारहाण. जे चव्हाण बंधू आहेत ते गोरक्षक आहेत. नाही ना, तिथं गोट्यावरच काहीतरी भांडण आली आणि हे सगळं प्रकरण तेच आहे. आणि ते त्यांचं मागणी की मग कुठल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपला ते हिंदू सकल समाजाची मागणी की हे गोरक्षकांना त्रास देतात. मग मीच वाचलं आता. म्हणजे सगळं लोकांची तीव्र नाराज आहे याच्यामध्ये. आणि मग पोलिसांनी कुठेतरी ह्याच्यावर कायदा सुव्यवस्था ती बघितली पाहिजे. बरं, आज रफिक शेख हा त्यांच्या आजूबाजूलाच आहे. सगळे त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. रफिक शेख हा मुरलीधर मोहोळ यांचाच कार्यकर्ता. हो, तो लपूनच आहे. तुम्ही त्याचं फेसबुक उघडा. तो कुठला एक पिक्चर आला होता, त्या पिक्चर मध्ये मी तो दिसतोय मला. हा मुळशी पॅटर्न. मग ह्यांच्या संबंधातले सगळे लोक आणि मग ही गुन्हेगारी ह्यांच्या संबंधातली. मग हे सगळं ठरवून केलंय का. आता काय कोथरूडचं झालंच गुन्हेगारी, तिथल्या लोकांना नागरिकांना समजत नाही. आता तो विषय त्यांचा माझा ना, पण हे कधी थांबणार आहे का नाही. थांबलं पाहिजे नाही सगळं. काय करणार आता तुम्ही. आता काय करणार, बोंबलून दमलोय. आता पोलिसांनी कारवाई केली तर ठीक आहे, नाही तर आपण लोकांमध्ये जाणार. लोकांना आता शेवटी लोक ठरवणार आहे काय ते. लोकशाहीमध्ये आपल्याला लोकांपर्यंत जावं लागेल. आणि हा माझा काय वैयक्तिक आरोप नाही आणि वैयक्तिक माझे कोण दुश्मन नाहीत, पण ह्याच्यामध्ये तो कार्यकर्ता तुमचा आहे आणि मग त्याच्यामध्ये तुमची जबाबदारी निश्चित होती ना. त्याच्यामध्ये त्याचे फोटो आहेत. अल्पसंख्याकांचा आघाडीचा सेक्रेटरी का काय चेअरमन आहे, काहीतरी आहे तो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.